हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, मस्त छान अशी सकाळी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि काल मी ना मटकी भिजत घातलेली होती आणि रात्री मग व्यवस्थित छान त्याच्यातलं पाणी वगैरे नितरवून फडक्यामध्ये गुंडाळून ठेवलेली होती. तर छान मस्त मोड आलेले होते मटकीला. एखादं कापडामध्ये गुंडाळून ठेवलं आणि वरून एखादे टोप म्हणा किंवा काही झाकून जर ठेवलं ना तर छान सकाळपर्यंत मस्त मोड असे येऊन जातात. आणि लवकर सकाळी टिफिन द्यायचा म्हटला म्हणजे रात्रीच सगळं सकाळचं नियोजन जे आहे ते फिक्स करून घ्यावं लागतं. कारण सकाळी जवळजवळ 5:30ला उठत असते मी. आता सध्या नाही तर आधी 5ला उठायची. आता 5:30 पावणे 6 असं होतात. 7 वाजेपर्यंत निघायचं असतं. तर मग सकाळी पटकन उठल्यानंतर जर आधीच रात्री ठरवून ठेवलेलं नसलं की काय बनवायचं आहे सकाळी तर खूप मग प्रश्न पडतो आणि ते विचार करण्यामध्ये बराचसा वेळ सकाळचाही जातो आपला. तर रात्रीच जर का भाजीचं वगैरे नियोजन व्यवस्थित असलं की सकाळी काय भाजी बनवायची आहे तर पटकन स्वयंपाक करून मग आपला टिफिनही तयार होऊन जातो. नॉर्मल आपली साधी सिंपल अशी मटकीची भाजी इथे टिफिनसाठी बनवलेली होती आणि मग त्यानंतर जे काही आपण प्रोटीन पावडर बनवून ठेवलेली आहे ती आता सध्या या दोघींना देत आहे. दूध थोडंसं नॉर्मल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मग आपले 1.5-2 चम्मच प्रोटीन पावडर टाकली की मग एकदा सकाळी दिलं मुलांना की झालं. कारण सकाळी काहीतरी हवं असतं मुलांना, असं प्रोटीनयुक्त जरा काहीतरी दिलं ना तर मग भूकही लागत नाही लवकर. कारण स्कूलमध्ये गेले वगैरे ना तर 9:30 शिवाय टिफिन वगैरेही खायला काही त्यांचा रिसेस वगैरे होत नाही. त्यामुळे थोडंसं घरून काहीतरी खाऊन पिऊन गेलेलंच बरं असतं. तर ते दिलं. त्यानंतर मग आपली जी काही कामं होती ना घरातली ती आवरून घेतली. किचन क्लिनिंग वगैरे घरातलं सगळी काही कामं मग माझी झालेली होती आणि त्यानंतर लक्षात आलं की काही डोसे वगैरे किंवा आप्प्यांसाठी ना आपण डाळ आणि तांदूळ भिजत घालून देऊयात. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी म्हणजेच बुधवारचा दिवस कसा आमच्या सुट्टीचा दिवस असतो आणि त्या दिवशी जरा होईल. कारण आता महिना झाले काही डोसे, आप्पे, इडली यापैकी कुठलंच काही बनवलं गेलेलं नव्हतं. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेले होते आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 2-3 मेथीदाणे. सगळं साहित्य मी एकाच याच्यात भिजत घालत आहे. वेगवेगळ्या याच्यात काही टाकलेलं नव्हतं आणि त्याचं जे काही पाणी होतं ना ते कढीपत्त्याला घालत असते. डाळींचं वगैरे किंवा आपलं याचं असतं ना साय वगैरे काढलेलं ताकचं पाणी असतं ते कढीपत्त्याच्या झाडाला. मला मागे कमेंट होती की कढीपत्त्याच्या झाडाच्या ग्रोथसाठी तू कुठलं फर्टिलायझर वगैरे वापरते का? तर नाही, मी हे डाळी-साळींचं पाणी वगैरे, ताकचं पाणी हे सगळंच घालत असते. कुठलंच काहीच त्याला वापरत नाही. पण सध्या त्याचं जे झाड आहे ना खाली एक लावलेलं ते मोठं झालेलं आहे. त्याची कटिंग करायची आहे कारण बरंचसं पोषण त्याला लागून जातं. तर ते काम करून घ्यायचं आहे मला एवढ्या 1-2 दिवसामध्ये. म्हणजे पावसाळा लागला ना आता मस्त छान ग्रोथ होईल त्याची पावसामध्ये त्यासाठी. त्यानंतर कामं लवकर झालेली होती म्हणजे त्याचा काहीतरी फायदा आपल्याला झाला पाहिजे. तर ब्लाऊज शिवायला घेतलेलं होतं. आता सध्या आहेत बरीचशी ब्लाउजं आलेली तर ती शिवायची आहेत रोज एक करून. तर अशा पद्धतीचा गळा होता. त्याला अजून वरून ना अशी गोटापट्टीची लेस लावायची आहे. पण ती आणलेली नव्हती म्हणजे मिळाली नाही ती दुकानामध्ये. मला अशी सिल्वर कलरमध्ये हवी होती. खूप डार्क गोल्डनमध्ये तिथं होती आणि ह्या रंगाला ती काही सूट होत नव्हती. त्यामुळे आणली नाही. म्हटलं दुसरीकडे बघूयात मिळाली तर. तोपर्यंत म्हटलं ब्लाऊज तर कंप्लीट करून घेऊयात आपलं. तर आज एक ब्लाऊज हे कंप्लीट करून घेतलेलं होतं. गळा वगैरे सगळं काही. आता पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर शिलाई वगैरे मारून फिटिंगच करायची तेवढी राहिलेली होती. रोज एक जरी शिवून झाला ना तरी बरंच फरक पडतो. अजून 4-5 ब्लाऊजं आहेत. हळूहळू एक दिवस करून रोज ब्लाऊजं कंप्लीट करून घ्यायचे आहेत आता. तर संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी बसला ना 1.5-2 तासामध्ये एक ब्लाऊज होतंच माझं. आणि सिंपल जर असलं ना डिझाईन वगैरे नसली तर 1 तासात एक ब्लाऊज होतं. म्हणजे पाऊण तासात धरलं ना तरीसुद्धा चालेल. पण डिझाईन वगैरे करायची असली तर जरा थोडं उशीर लागतो. त्यानंतर मग आपलं संध्याकाळचं परत सकाळी आवरा, संध्याकाळी आवरा. घरातला जो काही पसारा आहे
किंवा रोजचीच आपली ठरलेली कामं सकाळ संध्याकाळ जी असतात ती आपल्याला करूनच घ्यावी लागतात. जसं की सोफा वगैरे नीट करून घेणं, झाडू मारणं, ही सगळी कामं आपण दिवाबत्तीच्या आधी करून घेत असतो. सध्या देवपूजा तर आमची बरेच दिवस झाले नाही आहे सूतक असल्यामुळे. चला ताईंनो, मी तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळी भेटते, कारण सकाळी ना ब्लाउजं वगैरे शिवायची आहेत मला. आता 5-6 ब्लाउजं आहेत आणि वटपौर्णिमेपर्यंत कंप्लीट करून द्यायची आहेत ती सगळी. त्यामुळे मी सकाळी पटापट होता येईल तेवढी लवकरात लवकर कामं आवरून घेतली आणि मशीनवरती बसलेली होती, कारण तेवढी सगळं आता कंप्लीट करायचंच आहे आणि दिवस कमी राहिलेले आहेत आणि स्कूलचं वगैरे मुलांचं सुरू झालेलं असल्यामुळे बरंचसं काय काय दिवसभर असतं. घरातली कामं जी आहेत ती 12:30पर्यंत काही कंप्लीट होत नाही, त्यातल्या त्यात व्हिडिओचं काम वगैरे असतं. त्यामुळे मी आज काहीच घेतलं नव्हतं. आता संध्याकाळचं थोडंफार रुटीन जे आहे ते करेल तुमच्यासोबत शेअर. आणि पावसाची झिमझिम जी आहे ना चालूच आहे. असा झिमझिम पाऊस चालूच आहे. नुसतं असं जोराचा येत नाही, काय नाही, नुसतं झिमझिम चालू पावसाची. चला असू द्या, तेवढं का होईना येतं आहे आणि थोडासा म्हणजे थंडावा आला आहे जमिनीला म्हणा किंवा आपल्याला सुद्धा. नाही तर खूप जास्त गरमीने परेशान झालेलं होतं. थोडं थंड वाटतं आहे आता वातावरण, मस्त वाटतं जरा पाऊस चालू असला की. तर चला आता बघते. टेडी बेअर कसा होऊन गेलेला आहे. चला आता झाडू वगैरे मारायचं राहिलेलं आहे. आधी झाडू वगैरे मारते आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन मारते. बाहेर पाऊस चालू आहे आणि आपण चहा बनवणार नाही असं कधी होऊ शकतं का? कारण पाऊस पडला ना आपोआप माणसाला वाटतं की चला मस्त छान असं चहा घेऊयात गरमागरम असं. तर तसंच चाललेलं होतं. पाऊस चालू होता आणि तोपर्यंत सिद्धीचे पप्पा हे आलेले होते आणि तेच म्हटले की चल मस्त चहा ठेवू गरमागरम. नाही तर त्यांनी चहा पूर्णपणे बंदच केलेला आहे, घेत नाहीत ते कधी चहा. पण आता पावसाळा सुरू झालेला असला की मग वाटतं कधी कधी की चला बाहेरून आलो पावसातून भिजून म्हणा किंवा वातावरण थंड आहे, तर तेव्हा आपल्याला चहाची आठवण येत असते. तर आणि अधूनमधून मी जरी घरात ते बाकीचे घेत नसले ना तरी माझ्यासाठी थोडंसं वाटतं मला कधी कधी की ठेवू का मस्त छान एक कप आपल्यासाठी स्पेशल असा चहा, असं वाटतं आपल्याला. तुम्हालाही वाटतच असेल ना? वाटत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमधून. तर चला मस्त छान असा चहा मी ठेवलेला होता आणि बाहेर पाऊस आणि मस्त छान असा गरमागरम चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर म्हटलं स्वयंपाकाला आता काय करावं. तर त्यासाठी मी आधी कांदा वगैरे, लसूण, हिरवी मिरची सगळं काही कट करून घेतलेलं होतं. तिखट जी हिरवी मिरची होती ना ती पूर्ण लाल पडून गेलेली होती. फ्रीजमध्ये ठेवलेली होती, तर मी तशीच ती कट करून घेतली. कारण जी जाड मिरच्या होत्या ना माझ्याकडे त्या एवढ्या तिखट नव्हत्या जास्त आणि मला आता बनवायचं होतं पिठलं. तर पिठलं कसं थोडं नॉर्मल तिखट तरी हवंच, त्या मिरच्या टाकून इतकं काही तिखट ते लागलं नसतं. त्यामुळे मी आज मस्त छान असं घेरलेलं जे बेसन आम्ही म्हणतो ना त्याला, ते बनवणार होती. तर छान मस्त लसूण, जिरं याची फोडणी दिली. कांदा आणि हिरवी मिरची छान मस्त तेलामध्ये परतवून घेतलं आणि गरम पाणी त्याच्यात टाकलेलं होतं. चांगलं उकळू दिलं व्यवस्थित असं आणि छानपैकी उकळी आल्यानंतर मग त्याच्यातलं अर्धं पाणी मी काढून घेतलेलं होतं. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त म्हटलं ना तरीसुद्धा चालेल. थोडंसं मी याच्यामध्ये फक्त अर्धांचं जे पाणी होतं ना ते राहू दिलेलं होतं. आम्ही याला अर्धन म्हणतो. तर ते राहू दिलेलं होतं. चवीप्रमाणे मीठही घालून दिलेलं होतं आधी आणि 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे मोठा. छान व्यवस्थित असं घेरून घेतलं बेसनला आणि घेरलेलंच बेसन ना चवीला खूप छान लागतं. नाही तर बऱ्याच वेळेला ना असं मोडून बेसन करतात बरेच जण, पण ते कसं चवीला इतकं व्यवस्थित लागत नाही. आणि अशा पद्धतीने घेरलेलं जर बनवलेलं असलं ना तर छान बनतं. फक्त घेरताना ना गॅस बंद करून द्यायचा, म्हणजे छान मिक्स होतं ते एकसारखं, गुठळ्या वगैरे पडत नाही मग बेसनामध्ये. मोडून करण्यापेक्षा अशा पद्धतीने घेरून जर आपण पिठलं बनवलं तर चवीला खरंच सांगते गरमागरम पिठलं आणि भाकरी खूप छान लागते. पण माझ्याकडे भाकरीचं पीठ नव्हतं, त्यामुळे नाईलाजाने मला चपात्या कराव्या लागलेल्या होत्या आणि सोबत मी थोडा भात लावलेला होता. कारण ह्या दोघींना ना बेसनाबरोबर भात खूप जास्त आवडतो. त्या नुसता भातच खातात मग थोडा थोडा दोघीजणी, वेदू आणि सिद्धी.
तर इथं ताट वाढून घेतलेलं होतं. मस्त गरमागरम बेसन, चपाती आणि भात, कांदा कट करून घेतलेला आहे. आणि आता नवीन लोणचं आमचं यावर्षी ना खूप छान झालेलं आहे ताईंनो. आणि माझ्या मैत्रिणीनं मला गुलाबजामुन दिलेले होते. तर जास्त होते बरं का हे, पण त्याच्यातले वेदूसिद्धीन त्यांनी खाल्ले ना म्हणून कमी झाले. तर डब्बा भरलेला होता. छान झालेले होते तिच्याकडचे गुलाबजामुनही, एकदम मस्त होते. कांदा माझ्याने आधी कट करून झाला आणि त्यानंतर माझं लक्षात आलं की गुलाबजामुन आहेत आणि तुम्हाला दाखवावे म्हटलं व्हिडिओमधून की मैत्रिणीकडून गुलाबजामुन आलेले आहेत आणि छान आहेत. गरमागरम बेसन, चपाती आणि उडदाचे पापड भाजून घेतलेला होता. असं मस्त छानपैकी रात्रीचं जेवण होतं ना, इतकं भन्नाट झालेलं होतं तर काय सांगू तुम्हाला. चला आता जेवण करतो. चला मस्त छान जेवण वगैरे आता करते. पिठलं आणि भाकरी. कांदा माझ्याकडून ना चुकून कट झाला होता, म्हणजे मला गुलाबजामुनचं ना लक्षातच नाही राहिला. आणि बेसन भाकरी, भाकरचं पीठ नव्हतं म्हणून चपात्या केलेल्या आहेत. कडे बेसन आणि चपाती, पिठलं भाकरी किंवा पिठलं चपाती असं काही बनलेलं असलं आणि कांदा पापड याच्याशिवाय तर या जेवणाला हे नाही आहे. म्हणजे त्याच्यासोबत पाहिजे असं वाटतं. तर मग कांदा कट करून झालेला होता आणि मस्त छान अशी आपली स्पेशल डिश जी आहे ती इथे तयार झालेली आहे. आणि आता चला आता गरमागरम बेसन चपाती आणि भातही बनवलेला आहे. आता जेवते. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.